आनंदी मालिकेच्या आजच्या भागात आरती आनंदीला भेटायला आनंदीच्या घरी आलेली असते. आनंदी हातामध्ये पेटता दिवा घेऊन देवाची माफी मागत असते आणि हे सर्व आरती बघते. आरती धावतच आनंदीजवळ जाते. आरती म्हणत असते, आनंदी अगं काय करतेस तू? अगं तो दिवा ठेव खाली, हात भाजेल. ती सर्वांना म्हणत असते, तुम्ही बघत काय बसलायत सर्व? वेळ लागलाय का? आरती म्हणत असते, तुमच्यात कोणाच्यातच माणुसकी उरली नाहीये का? ती सारखी सारखी आनंदीला तो दिवा ठेवायला सांगत असते. एवढ्यातच पृथ्वी धावत येऊन आनंदीच्या हातामधील तो दिवा उधळून लावतो. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पृथ्वी समोर येऊन म्हणतो, काय फालतूपणा चालवलाय हा? कुणी केलं हे? कुणी केलं? प्रांजल समोर येत म्हणतो, दादा मी केलं हे. ती प्रायचित्त भोगत होती. यावर पृथ्वी प्रांजलची कॉलर पकडतो आणि समोर घेत म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली हे सर्व करायची? अरे तुम्हाला अक्कल आहे का दोघांना? इतक्या शिल्पामध्ये येऊन प्रांजलला बाजूला घेते. पृथ्वी म्हणत असतो, कुणी सांगितलं हे तुम्हाला करायला? प्रांजल म्हणतो, तिच्यामुळे तुला त्रास झाला ना म्हणून तिला शिक्षा केली मी. यावर पृथ्वी म्हणतो, अरे मूर्ख माणसा, आनंदीला तू ती गोष्ट करायला लावली आहेस जी गोष्ट आपल्या आईने केली होती. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो, विसरलात का तुम्ही? मी लहान होतो तरी सुद्धा मला कळत होतं. आपले बाबा मिस्टर निंबाळकरांना जेव्हा बरं नव्हतं तेव्हा आपल्या आईने असाच जळता दिवा घेऊन व्रत केला होता आणि बाबा बरे सुद्धा झाले होते, कारण तिचं मिस्टर निंबाळकरांवर प्रेम होतं. आणि तुझी हिंमत कशी झाली तीच गोष्ट या परक्या मुलीकडून करून घ्यायची? तुला थोडी तरी जाणीव आहे का? तू हे सगळं असं करून तिला आपल्या आईचा दर्जा दिलायस. तू जे आनंदीकडून काही करून घेतलायस ना ते फक्त आणि फक्त माझी आई करू शकत होती. तू तिला प्रायचित्त करायला लावून तिला माझ्या आईच्या जागी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलायस. त्यानंतर पृथ्वी आनंदीजवळ जातो आणि म्हणतो, आणि तू तू या घरामध्ये आमच्या आईची जागा घेऊ शकत नाहीस. मी पहिलं सुद्धा बजावलंय तुला. या प्रांजलला अक्कल आहे का? याने तुला प्रायचित्त करायला लावलं, पण तू आमची आई कधी नव्हतीस आणि याच्या पुढेही नसणार आहेस. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. तुझं तोंड बघितलं ना की माझा राग अनावर होतो. यापुढे तू मला स्वतःचा चेहरा दाखवणार नाहीयेस आणि हेच तुझ्यासाठी योग्य राहील. त्यानंतर पृथ्वी आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याच्या मागोमाग प्रांजल सुद्धा जात असतो. प्रांजल पृथ्वीला आय एम सॉरी दादा असं म्हणत असतो. त्यानंतर एक एक करून सर्वजण आपल्या रूममध्ये जातात. आनंदी तिथेच खाली बसते. आनंदी म्हणत असते, आरतीताई, जेव्हा काल मालक साहेब पण मला ओरडले तेव्हा एवढं वाईट नव्हतं वाटलं, पण आज हा पृथ्वी मला, ज्याच्यावर मी सख्या मुलासारखं प्रेम केलं, तो मला म्हणतो की तू तुझं तोंड मला दाखवू नकोस. आज मी संपले आरतीताई. हे सगळं माई आणि बापू बघत असतात. आनंदी म्हणत असते, मी संपली आहे. आबा इकडे आरतीला म्हणत असतात, आरती अगं आनंदी तिकडे एकटी आहे. खचली अगं ती. अशा कठीण प्रसंगात तू तिच्या पाठीशी उभं राहायचं. तू तिला एकटी सोडून इथे आलीस. आरती म्हणत असते, आबा मला थांबायचं होतं खरंच. माझं पाऊल निघत नव्हतं तिला एकटीला सोडून. पण आबा सासर आहे ते तिचं. तिथे आधीच कोणाचा अधिकार नाहीये. त्यात मी कोणत्या हक्काने तिथे रात्रभर राहणार होते? आबा म्हणतात, काय सासर सासर लावलंयस तू मगापासून? अशा अवस्थेत तू तिला एकटं सोडून आलीस? आरती म्हणत असते, आबा तुम्ही शांत व्हा बघू. आबा खूपच हायपर झालेले असतात. आबा म्हणतात, आरचे मला चैन नाही पडत आहे आता, मी काय करू? जोपर्यंत मी आनंदीचा आवाज ऐकत नाही, तिच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मला चैन नाही पडणार बाई. त्यानंतर आबा आरचेला फोन आणायला सांगतात आणि म्हणत असतात, मी आत्ताच्या आता आनंदीशी बोलतो. असं म्हणून आबा आनंदीला फोन लावतात. थोड्या वेळाने छायाताई येतात. छायाताई म्हणतात, आनंदीताई, आबांचा फोन आहे तुमच्यासाठी, त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. आनंदी छायाताईकडून फोन घेते आणि हॅलो आबा असं म्हणते. आबा म्हणत असतात, आनंदी बाळा तू कशी आहेस? आनंदी म्हणत असते, बोला ना आबा. आबा म्हणतात, अगं काय ऐकतोय मी हे आरतीकडून? कधीपासून तू अशी स्वतःची हिंमत हारायला लागलीस? मी तुला इतकं कमकुवत बनवलंय का ग? हे बघ तुझं काळीज सशासारखं भित्र नाही आहे हा. तुला एखाद्या वाघिणीसारखं कणखर केलंय मी. खचून जाऊ नकोस ग आनंदी. अगं मी तुला लहानपणी काय सांगायचो आठवतंय ना? मी म्हटलं होतं
जेव्हा जेव्हा तुला सगळीकडे अंधार दाटलेला दिसेल तेव्हा मान खाली घालून रडत नाही बसायचं, तर देवघरातल्या त्या शांत दिव्यासारखं स्वतःच्या तेजानं असं उजळून निघायचं. संकट कितीही मोठी असो, आपण आपलं आत्मबळ नाही सोडायचं. उठ, उठ आता आणि स्वतःच्या पायांवर खंबीरपणे उभी राहा. शूर वाघिणीसारखी डरकाळी फोड. तुझी हरवलेली ताकद कशी परत येते ती बघ. माझी स्वाभिमानी मुलगी आहेस तू. उठ. आनंदी म्हणत असते, आब्बा फोनची बॅटरी लो झाली आहे. फोन कधीही कट होईल, मी ठेवते. असं म्हणून आनंदी फोन ठेवते. छायाताई इकडे म्हणत असते, आनंदीताई असं का बोललात तुम्ही आबांना? आनंदी म्हणते, छायाताई तुम्ही प्लीज माझं एक काम कराल? छायाताई म्हणतात, बोला ना ताई, काय करू? आनंदी म्हणते, बागेतनं माझ्यासाठी पांढरी फुलं आणाल? छायाताई म्हणत असतात, आत्ता यावेळी? आनंदी म्हणते, मला हवी आहेत. छायाताई म्हणतात, ठीक आहे, मी आणते. असं म्हणून छायाताई उठून निघून जातात. दुसरीकडे आरची आबांना विचारत असते, आबा काय झालं? काय बोलली दीदी? ती ठीक आहे ना? यावर आबा म्हणत असतात, नाही ग, काहीच नीट बोलली नाही. मला असं वाटतंय आतून फार खचली आहे ग ती. पण तुम्ही दोघं काळजी करू नका. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी आनंदीला पराभव स्वीकारू देणारच नाही. त्यानंतर आबा आतून उशी आणतात आणि ती उशी फाडत असतात. आरची आणि आरती विचारत असतात, आबा अहो उशी का फाडताय? आबा बोलत असतात, मी माझ्या आनंदीसाठी काहीतरी बनवतोय. असं काहीतरी की जे बघून माझ्या पोरीला लढायची ताकद मिळेल. तुम्ही दोघे बी जा, झोपा जा. हे बनवायला मला ना अख्खी रात्र लागणार आहे. उद्या मी स्वतः त्या निंबाळकरांच्या वाड्यात जाईन आणि आनंदीच्या हातात ती वस्तू देईन. त्यानंतर आबा आरती आणि आरतीला जायला सांगत असतात. दुसरीकडे निंबाळकरांच्या घरी लाईट नसते. बापू म्हणत असतात, काल रात्रीपासून लाईट गेली आहे आणि घरात जो इन्व्हर्टर आहे तो पण बंद पडलाय. काय झालंय काय कळत नाहीये. नेमका फ्यूज उडालाय की अजून काय झालंय काही कळत नाहीये. दुसरीकडे शिल्पाताई प्रांजलवर ओरडत असते. प्रांजल म्हणत असतो, मी जाऊ का हॉटेलवर राहायला? शिल्पाताई म्हणत असते, युगंधर काम करतोय ना तिकडे इलेक्ट्रिशियन बरोबर, बस गपचूप. एवढ्यात तेथून छाया जात असते. प्रांजल म्हणतो, ए छाया, काय तू इकडून तिकडे उड्या मारतेस? मी केव्हाच तुला म्हटलंय ना सगळ्यांसाठी सरबत बनवून आण म्हणून. छाया म्हणते, अहो मी ना आनंदीताईंना शोधतेय. मिताली म्हणते, तू का तिला शोधतेस? तिच्या वाचून तुझं या घरामध्ये एकही पान हलत नाही का ग? आता तू हे नको हा बोलू की तू तिच्याच हाताने आम्हा सर्वांना सरबत पाजणार आहेस म्हणून. प्रांजल म्हणतो, नाही हा, आम्ही तिच्या हातचं काहीही पिणार नाही आहोत. छायाताई म्हणते, अहो प्रांजल दादा, मी सरबतसाठी आनंदीताईंना नाही शोधत. प्रांजल म्हणतो, मग? अहो पहाटपासनं आनंदीताई घरात नाही आहेत. सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही आहेत. त्यामुळे मी शोधते त्यांना. हे ऐकून माईबापूंना सुद्धा धक्का बसतो. शिल्पा म्हणते, काय आनंदी घरात नाहीये? मग कुठे गेली? बापू म्हणतात, काय म्हणतेस काय छाया? तू सगळीकडे बघितलंस? छायाताई म्हणत असते, हो मी सगळीकडे बघितलं. छायाताई म्हणत असते, बापू मी सगळीकडे बघितलं पण ती कुठेच नाहीये. आणि रामू काका सांगत होते आनंदीताईचं सामान बी नाहीये खोलीत. शिल्पा म्हणत असते, घरात नाहीये? मग ही गेली कुठे? मालक साहेब हे सगळं ऐकत असतात. बापू म्हणतात, सामान सुद्धा नाहीये म्हणजे माहेरी वगैरे गेली नाहीये ना ती? माई म्हणतात, अरे देवा, काल झालेल्या प्रकाराने ती अगदी खचून गेली असणार आणि माहेरी निघून गेली असणार. बापू म्हणतात, छाया फोन लाव ग. छायाताई म्हणत असते, अहो बापू माझा फोन बी सापडत ना सकाळपासनं. बापू लगेच माईंना म्हणतात, अहो आपण आबांच्या घरी फोन लावूयात. माई हो म्हणतात. बापू म्हणत असतात, फोनवर बोलताना ना आपण काळजी घेऊयात, कारण आनंदी तिथे नसेल ना तर उगाचच त्यांना टेन्शन येईल. प्रांजल इकडे हसत असतो. प्रांजल म्हणत असतो, मिताली क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन. मितालीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मिताली म्हणत असते, यू टू. असं म्हणून दोघेही हसत असतात. त्या दोघांनाही आनंदी घर सोडून गेली म्हणून खूप आनंद झालेला असतो. प्रांजल म्हणत असतो, या मुलीला अशी अद्दल घडवणार आहे ना मी की तिला या घरात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. जाऊ दे, आली होती शहाणी आपल्या आई बनायला. त्यानंतर प्रांजल आपल्या आत्याकडे जातो आणि म्हणतो, या सगळ्यावर तुझ्याकडनं एक म्हण होऊन जाऊ देत. शिल्पाताई लगेच म्हणते, सुंठी वाचून खोकला गेला. ते ऐकून प्रांजल लगेच सुंठी वाचून खोकला गेला, सुंठी वाचून खोकला गेला असं बोलत असतो. एवढ्यातच धनश्री म्हणते, ए प्रांजल, अजून एक म्हण आहे,
प्रांजल म्हणतो, हो का, सांग ना. धनश्री म्हणते, रात्रीच्या अंधारात बिलामत टळली आणि वाड्यातली कटकट आपोआप पळून गेली. हे ऐकून प्रांजल आणि मिताली हसत असतात. मिताली म्हणत असते, मस्त हा. प्रांजल म्हणतो, वाव, मस्त आहे, मस्त आहे. हे सगळं मालक साहेब ऐकत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती आबांसाठी चहा आणते. आरती म्हणते, आबा, रात्रभर जागवून हे बनवलं का तुम्ही? आबा हो म्हणत असतात. आरती म्हणत असते, काय बनवलंय बघू बघू. अरे वा, भारी बनलंय हा. एवढ्यातच आबांचा फोन वाजतो. माईंनी आबांना फोन केलेला असतो. आबा म्हणत असतात, माईंचा फोन यावेळी. आरती म्हणते, आबा काहीतरी महत्वाचं असेल, घ्या फोन घ्या. आबा लगेच फोन घेतात. आबा हॅलो म्हणतात. फोन उचलल्यानंतर माई म्हणतात, नमस्कार आबा, कसे आहात? आबा म्हणत असतात, मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? बापू कसे आहेत? माई म्हणते, आम्ही ठीक आहोत. पुढे माई म्हणतात, जरा आनंदीला विचारता का? गुळाचा डब्बा किचनमध्ये कुठे ठेवलाय ते? अहो सापडत नाहीये. यावर आबा म्हणतात, म्हणजे म्हणजे मला काही कळलं नाही. यावर माई म्हणतात, आनंदी तिथे आली नाहीये का? आबा म्हणतात, नाही, आनंदी इथे नाही आली. माई म्हणतात, हो का? घरात दिसली नाही ना, म्हणून मला वाटलं तिथे आली असेल. परंतु आबा म्हणत असतात, माई माई प्लीज मला स्पष्ट सांगा काही ते. माई म्हणतात, सकाळपासून दिसली नाही ना ती इथे, पण तुमच्याकडे नाही आली म्हणजे कदाचित मंदिरात गेली असेल. मी बघते आणि तुम्हाला सांगते हा, तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हणून माई फोन ठेवतात. बापू म्हणत असतात, काय झालं? यावर माई म्हणतात, अहो आनंदी माहेरी सुद्धा गेलेली नाहीये. आरती इकडे आबांना विचारत असते, आबा काय झालं? आबा म्हणतात, आनंदी घरात नाहीये. माईंना वाटलं ती सकाळी माहेरी निघून आली. आरती आबांना धीर द्यायचा प्रयत्न करत असते. आरती म्हणत असते, आबा आपण काळजी नको करूयात. ती निघाली असेल, कदाचित वाटेत असेल. कालच मी तिला म्हणाले होते, तुला बरं नाही वाटत आहे तर 4 दिवस येऊन घरी राहा म्हणून. असेल, वाटेतच असेल. यावर आबा म्हणतात, आनंदी अशी घरातल्या कुणालाही न सांगता घराबाहेर पडणार नाही. मी ओळखतो माझ्या मुलीला, ती असं कधीही करणार नाही. आरची म्हणते, आबा पण तसंही तिच्याशी त्या घरात कोणी नीट बोलतच नव्हतं, म्हणून तिला राग आला असेल आणि ती न सांगता निघाली असेल. त्यानंतर आरची आणि आरती आनंदीला शोधायला निघतात. प्रांजलीकडे धनश्रीला म्हणत असतो, काकी मगाशी काय म्हणालीस तू? बिलामत समथिंग. धनश्री म्हणते, रात्रीच्या अंधारात बिलामत पळाली आणि घरातली कटकट आपोआप पळून गेली. एवढ्यात तेथे पृथ्वी येतो. प्रांजल धावतच जाऊन पृथ्वीला म्हणतो, दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू. यावर पृथ्वी म्हणतो, अरे तुम्ही सकाळी सकाळी एवढे खुश का आहात? प्रांजल म्हणतो, कारण आमच्याकडे एक गुड न्यूज आहे. कारण आनंदी घाशा गुंडाळून घर सोडून गेली. मिताली म्हणत असते, हो मग? कटकट हटली बाबा कायमची. खूप शहाणी बनत होती ना ती. आपल्याच घरात घुसून आपलीच आई बनायला चालली होती ती. गेली एकदाची. शिल्पा म्हणते, तिला एकदा तिची लायकी दाखवली, गेली लगेच पळून. बरं झालं निघून गेली, त्रास गेला. गेली असेल माहेरी, अजून कुठे जाणार? धनश्री म्हणत असते, मला तर खूप आनंद होतोय. म्हणजे काय आहे ना, तिने स्वतःहून काढता पाय घेतला. म्हणजे कसं आहे, नाहीतर तिचं रोज ते आदर्श सुनेचं नाटक आपल्याला पाहायला लागलं असतं. या सर्वांचं बोलणं बाजूला उभा राहून युगंधर ऐकत असतो. बापू इकडे युगंधरला म्हणत असतात, युगंधर गडबड झाली रे, आनंदी तिच्या माहेरी सुद्धा पोचलेली नाहीये रे. कुठे गेली असेल रे? आपल्याला ना आत्ताच्या आत्ता तिला शोधायला हवं. माई म्हणत असतात, युगंधर अरे ऐकतोस का तू? आनंदी माहेरी नाही गेलीये. उद्या तिचं काही बरं वाईट झालं म्हणजे? यावर युगंधर म्हणतो, मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाहीये माई, मला खूप महत्वाची कामं आहेत. असं म्हणून मालक साहेब तेथून बाजूला जातात. तेवढ्यातच शिर्के वकिलांना घेऊन आलेले असतात. शिल्पाताई म्हणत असते, शिर्के हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही वकिलांना घेऊन का आलायत? युगंधरने पृथ्वीसाठी एक नोटीस पाठवलेली असते. वकील साहेब म्हणतात, माझे क्लायंट मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्याकडून. असं म्हणत वकील पृथ्वीच्या हातामध्ये ती नोटीस देतात. शिल्पा म्हणत असते, युगंधर अरे तू स्वतःच्या मुलाला नोटीस दिली? कशाबद्दल? का? वकील साहेब म्हणतात, या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद केलंय की मिस्टर पृथ्वी यांना मिस्टर निंबाळकर यांच्या टेक्सटाईलमध्ये सुरू असलेल्या रेडीमेड साडी ब्रँडच्या सर्वच्या सर्व ऑर्डर वेळेतच डिलिव्हर कराव्या लागतील.